निमित्ताने हार्दिक 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 शुभेच्छा देतो। सगळी मंडळी आज वाढदिवसाच्या निमित्तानं, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेला आहात। आनंदाचा विषय निघाला आणि आनंदाचा ज्या ज्या वेळेला विषय होतो त्या वेळेला सूर्योदय मंडळाच्या या सभागृहामध्ये आल्यानंतर पाय ठेवल्याबरोबर मला जो अनुभव होतो तो असा होतो की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे। या ठिकाणी आनंदाचं अंगच आहे। आनंद तुम्हाला घ्यावा असं नाहीये, तुम्ही आल्याबरोबर जसा गुलाबाचा सुगंध माणसाला बिलगतो, अत्तराचा सुगंध माणसाला बिलगतो, तसं इथे प्रकाश केल्याबरोबर तुम्हाला आनंद बिलगतो, आनंद तुम्हाला आलिंगन देतो। आणि म्हणून या मंडळाचं देखील मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। मोठमोठ्या जिल्ह्यांना नव्हे तर राज्यावर आपलं नाव या मंडळाने दिलेलं आहे, म्हणून या सर्व सभासदांसहित सर्व संचालक मंडळाचं देखील मी अभिनंदन करतो। आमचे मित्र एस.एल. बारके, सुरेश भाऊ यांचा देखील आज वाढदिवस, त्याचा फोन आला मला, तू ये बरं म्हटलं येतो, बरं तू ये बरं असं नाही म्हणत, माझ्यापेक्षा फक्त 1 महिन्याने 1 वर्षाने मोठा आहे, ये बरं बेटा म्हटलं काका येतो। पण या बेटा म्हणण्यामध्ये किंवा काका म्हणण्यामध्ये जो गोडवा आहे, जो आनंद आहे, ती आपुलकी आहे, ती आपल्याला कुठेच मिळत नाही। सरांनी सांगितल्याप्रमाणे ही फक्त मैत्रीमध्येच मिळू शकते। आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी जे म्हटलेलं एक थोडस बदल करून मी म्हणतो की चंद्रमे जे आलंछन मार्तंड जे तापहीन, चंद्रमे जे आलंछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन मैत्र होतो। असे मित्र असले म्हणजे आपल्याला नेहमी आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे दिसतो। मी या सगळ्या मित्रांचं जे जे माझ्या जीवनात आले त्या सगळ्या मित्रांचंही या ठिकाणी मी आभार मानतो। आणि ही सगळी मंडळी अतिशय गोड आहे, यांच्या तोंडातून उघडणारा प्रत्येक शब्द हा पाव्याच्या बासरीच्या शब्दासारखा आहे। आणि म्हणून मी शुभेच्छा देताना एवढंच म्हणतो की आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, पाव्यातला सूर असा त्यांच्या ओठातून ओघळत राहावा। या शुभेच्छा आणि तुमच्यासाठी म्हणतो कि कौन कहता है बूढ़ों में दम नहीं होता। ज्येष्ठ नागरिक म्हणून लक्षात घ्या, याचा शब्द बूढ़ा आहे म्हणून। कौन कहता है बूढ़ों में दम नहीं होता, अरे उनका तजुर्बा ताकत से कम नहीं होता। तुमच्या या सगळ्याला अनुभवाला या ठिकाणी मी नमन करतो आणि आमच्या गुरुवर्यांसह सगळ्यांना मी अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।